किंवा खासदार साहेब, आपण चुकीचं सांगताय असं म्हणत नाही. माझ्याकडे आता तुम्हालाही माहिती आहे, शासकीय कामकाजाचं कुठे जर ग्लेच राहिला असेल तर आपण पूर्ण करू. माझ्याकडे जो प्रस्ताव आहे तो 27 नोव्हेंबरला राज्य सरकारने पाठवलेला आहे आणि तुमचं उत्तर हे 2 डिसेंबरचं आहे. अवघ्या 5 दिवसामध्ये ते उत्तर मिळालं असेल. त्यामुळे ह्या सगळ्या 5-6 दिवसाचा विषय असेल, 1 आठवड्याचा विषय आहे. त्यामुळे एखाद्याच पुढे मागे झालं असेल, पण हा प्रस्ताव गेलेला नाही असं नाहीये. 2 डिसेंबरला उत्तराला असेल, पण 2 डिसेंबर नंतर त्यांना तो प्रस्ताव जरी प्राप्त झाला असेल, माझी आपल्याला विनंती आहे, प्रस्ताव गेलाय नाही गेलाय ह्याच्या चर्चा करण्यापेक्षा हा प्रस्ताव 29,000 कोटीचा राज्य सरकारने मागणी पाठवलेली आहे. पण प्रस्तावाची वाट न पाहता राज्य सरकारने 31,000 कोटीची तरतूद करून शेतकऱ्यांना पैसे सुद्धा वर्ग करायला सुरू केलेले आहेत. माझ्या स्वतःच्याही मतदारसंघामध्ये अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे आणि आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये आहे, धाराशिव जिल्ह्याच्या बद्दल जे आपण येतात त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ आता माझ्याकडे जी आकडेवारी आहे, त्यानुसार धाराशिवमध्ये 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 839 कोटी रुपये हे जमा झालेले आहेत. अजूनही आता काही ठिकाणी ॲग्रीस्टॅकचे काही कामं राहिली असतील, लिंकिंग राहिलं असेल, अशा शेतकऱ्यांना अजून पैसे गेले नसतील. माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. माझा ऐका ना, माझा पहिला प्रश्न इतकाच आहे की हा प्रस्ताव राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे जो आला तो आपण सांगताय 27 तारीख, 27 तारखेच्या नंतर साधारणतः होत आहे. जर 5 दिवस आपण बघितलं तर 27, 28, 29, 30, 1 आणि 2 म्हणजे साधारणतः 5 ते 6 दिवसाचा अंतर आहे. ज्यावेळेस केंद्रातले मंत्री त्या ठिकाणी एखाद्या तारांकित प्रश्नाला उत्तर देत असतात तेव्हा ते दिवसभर ब्रीफिंग घेत असतात आणि ती ब्रीफिंग घेऊनच त्या ठिकाणी उत्तर दिलं जाते. जर राज्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी आला असता, ऐका ना, मी जरी फर्स्ट टाइम मी तुम्हाला मध्ये एक मिनिट माझं फक्त मी बोलू का? ओमराजे, एकच विनंती आहे तुम्हाला, तुमचा फोन रोटेट करा. मी माझं फक्त मध्ये थांबवतो. बोला विक्रमजी, बोला. आणि आहे ना, प्रश्न स्वीकृत झाल्यानंतर ती माहिती आहे ना, ह्या सगळ्या प्रक्रियेचा जो वेळ असतो ना, हा आठवड्याभराचा असतो. कोणताही बघा, आता इथं विधानसभेमध्ये आमचे प्रश्न ज्यावेळेस आम्ही तारांकित प्रश्न टाकतो, हे प्रश्न आपण जवळजवळ 1 महिना आधी टाकतो. विक्रमजी, तुम्ही म्हणताय की विलंब किंवा मध्ये काही वेळाचा कालावधी असतो, विक्रमजी कालावधी असतो असं तुम्ही म्हणताय, पण तरी सुद्धा 27 नोव्हेंबर ही सुद्धा उशिराची तारीख नाहीये का? आणि त्याच्यावरती अजून कुठल्याही पद्धतीची विषय तो नाही. उशिराची तारीख मॅडम, मुद्दा असा आहे, सातत्याने जो पाऊस चालू होता, हा पाऊस आपल्याकडे ऑक्टोबर महिन्यापर्यंत चालू होता. असं काही नाही, पाऊस थांबल्याशिवाय तुम्ही पूर्ण प्रस्ताव पाठवू शकत नाही. एक नुकसान झालं पाहिजे. नोव्हेंबर महिन्यामध्ये, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सेंट्रलची टीम आली होती. ती टीम आल्याशिवाय तुम्हाला प्रस्ताव वरती पाठवू शकत नाही. पण विक्रमजी, याच ऑक्टोबर महिन्यामध्ये पीएम फंडातनं सुद्धा 75,000 दिल्याचीच माहिती आज उघडकीस आलेली आहे. त्याबद्दल काय म्हणाल मग तुम्ही? काय होतं, ही माफ करा, पीएम नाही, सीएम फंड म्हणायचं होतं मला, चूक झाली माझ्याकडून. सांगितलं जातंय तुम्ही 1 महिन्याचा सीएम फंडातनं तर सीएम फंडामधनं जे सांगतोय आपण, तुम्ही 1 महिन्याचा आकडेवारी सांगताय. इतर महिन्यात काय झालं हे पहा ना. इतर महिन्यातले जे पैसे गेलेत ना, त्याची आकडेवारी दाखवली जात नाहीये. शेवटी काय असतो, फक्त एक ब्लॅक डॉट दाखवायचा. अख्ख्या बोर्डवरती काय लिहिलं हे नाही दाखवायचं, तो ब्लॅक डॉट दाखवायचा. ऑक्टोबर महिन्यात असं झालं. अरे ऑक्टोबर महिन्यात काय झालं याच्यापेक्षा पूर्ण वर्षात काय झालं, मुख्यमंत्री सहायता निधीतनं पूर्ण वर्षात निधी किती गेलाय हेही पाहणं गरजेचं आहे. एका महिन्यावरती निष्कर्ष लावणं योग्य नाही. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी धूर येतोय, म्हणजे आगच लागली असं नाही, धूर येतोय म्हणजे एखाद्याच तिथे पूजा चालू असेल, तिथे धूप लावलं असेल. त्यामुळे एका महिन्यावरनं संपूर्ण सीएम फंड कुठे वापरला गेला हे सांगू शकत नाही. पण मग ही माहिती योग्य आहे, परंतु ही माहिती ऑक्टोबर महिन्याची योग्य असेल, मी ती माहिती पाहिलेली नाही. बर, ठीक आहे. ओमराजे, तुम्हाला हा सगळा सप्टेंबर महिन्याची माहिती मागवा, त्याच्या आधीची माहिती मागवा, नंतरची माहिती मागवा. मला विक्रमजींना सांगायचंय की त्याने आता सांगितलं की 800 कोटीच्या आसपास काही धाराशिव जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी मदत आली. आपल्या माहितीसाठी 1150 कोटी रुपये जिल्हाधिकारी धाराशिव यांनी राज्य सरकारकडे मागितलेले आहेत आणि आपण सांगताय त्या पद्धतीनं अजून सुद्धा 350 कोटी रुपयाची मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे धाराशिव जिल्ह्यातली. आमचा प्रश्न इतकाच आहे की
राज्य सरकारचा प्रस्ताव जर केंद्र सरकारकडे वेळेत गेला असता आणि केंद्र सरकारनं जर त्या ठिकाणी तिथं मदत केली असती तर कदाचित आज जे 350 कोटी रुपये धाराशिव मधल्या शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहेत ते राहिले नसते आणि भरीव स्वरूपाची मदत त्या ठिकाणी शेतकऱ्याला करता आली असती. इतकाच त्याचा मुद्दा आहे. आणि मला विक्रमजी काय म्हणायचंय की समजा 27 तारखेला राज्य सरकारनं तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलाय, मग तो पब्लिक का करत नाही डॉक्युमेंट? मला सांगा ना ते. असं काय त्याच्यात काय गोपनीय माहिती आहे की बाबा त्याच्या जी माहिती कळाल्यानं काही देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार आहे? किती शेतकऱ्याचं नुकसान झालंय आणि त्या शेतकऱ्याच्या बदल्यात आपण किती मदत केंद्र सरकारनं मागतोय इतकीच माहिती त्याच्यात असणार आहे. मग ती माहिती का सार्वजनिक करत नाहीत आपण? विक्रमजी, नाही ह्या प्रश्नाचं पहिला जो प्रश्न त्यांनी विचारला ना, 1100 कोटीच्या आसपास मदत येणं अपेक्षित आहे. तर ही 829 कोटी हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेली रक्कम मी आज अखेरची सांगतोय. एखाद्या त्या उरलेल्या शेतकऱ्यांची कुठे केवायसी राहिले असतील, कुठे डॉक्युमेंटेशनची प्रोसेस राहिली असेल, काय झालं जिल्हाधिकारी धाराशिव यांना विचारून आपल्याला अधिकारी आहेत प्रश्न केलाय त्यांच्यावरती एक माझं जिल्हा ऐका ना थोडं ते नाही सांगत खासदार साहेब एक मिनिट माझं संपू द्या. नाही माझं संपू द्या. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नाही मी तेच सांगतोय. 1100 कोटीची मागणी आहे. मी मागणीबद्दल नाही बोलत आहे. 839 कोटी पैसे हे वर्ग झालेत मी असं सांगतोय. उरलेले राहिले असतील त्याच्यामध्ये बाकी काही टेक्निकल प्रोसेस असेल त्याच्यामध्ये ते सुद्धा वर्ग होतील. हा झाला तुमचा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एलिजिबल नाही. मी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना आमच्या पक्षाच्या मार्फत निरोप द्यायची व्यवस्था करतो. जर शासनाच्या दृष्टिकोनातनं ते पब्लिश करू शकत असतील तर ते करतील. अशी व्यवस्था आपण नक्की करूया. विक्रमजी, तुम्ही असं म्हणताय की एक विशिष्ट रक्कम वर्ग झालेली आहे आणि त्याचबरोबर आपण बघितलं की EKYCच्या कचाट्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांची रक्कम अडकलेली आहे. मुळात ही रक्कम मदत देताना आणि कर्जमाफी न करता रक्कम देण्यामागे महत्वाचा हेतू असा होता, कारण कर्जमाफीचा सुद्धा मध्ये एक आंदोलन झालं होतं, तेव्हा मुद्दा असा होता सरकारचा की लगेच खिशात शेतकऱ्यांना मदत मिळेल म्हणून आपण ही आता मदत देणं जास्त गरजेचं आहे. तो हेतू साध्य झालाय का? ते काय होतं मॅडम, आता माझ्या मतदारसंघाचं उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या 8 महिन्यापासून माझा महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार भरत असतो. जानेवारी महिन्यापासून आम्ही तो सातत्याने भरवतो. तर त्यावेळेसपासून आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो तुम्ही ॲग्रीस्टॅक काढा. हे संपूर्ण देशभर ॲग्रीस्टॅक कंपल्सरी झालेत. पण या सगळ्या विविध औपचारिकतेच्या तरतुदी आहेत. माझं 1 मिनिट संपू द्या. एकच मिनिट ते सांगतो. 1 मिनिट मॅडम, माझं हा मुद्दा तर कंप्लीट होऊ द्या. मुद्दा हा असा आहे ॲग्रीस्टॅक का काढलंय तर शेतकऱ्याला योग्य मदत योग्य वेळी झाली पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो होण्यासाठी योग्य शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. दुर्दैवाने काय होतं, मदत झाल्यानंतर अनेक लोक हे चुकीच्या पद्धतीने ज्यांचं नुकसान झालं नाही असेही फायदा घेतात आणि मग नंतर विरोधकच आम्हाला धारेवरती जातात की अमुक माणसाने मदत घेतली ज्याचं क्षेत्रही नव्हतं, त्याच्या क्षेत्रात पीकही नव्हतं, त्याला कशी काय मदत मिळाली. त्यामुळे हे होऊ नये म्हणून केंद्र सरकारने ॲग्रीस्टॅक नेशन वाईड सुरू केलेलं आहे. आणि हे ॲग्रीस्टॅक ज्या ठिकाणी झाले माझ्या मतदारसंघामध्ये अनेक शेतकऱ्यांना विनंती करून आम्ही 8 महिन्यापासून ॲग्रीस्टॅक काढायला लावतोय. त्यावेळेस तर आपत्ती पण नव्हती, त्यावेळेस तो कोणता अतिवृष्टी पण झाली नव्हती. माझ्या मतदारसंघात जवळजवळ 80% लोकांना पैसे मिळाले होते लगेच तात्काळ आणि 20% लोक ज्यांचे ॲग्रीस्टॅक राहिले होते त्यांचे मागच्या 2 महिन्यापासून आम्ही अशा पद्धतीचे जर काही औपचारिकतेचे मुद्दे असतील तर त्यांच्या खात्यावरती पैसे येतात. बरं, पण अशा पद्धतीचे औपचारिकतेचे मुद्दे असतील तर मग तो अवेअरनेस क्रिएट मॅडम हा औपचारिकतेचा विषय नाहीये, हे कंपल्शन आहे. हे कंपल्शन यासाठी आहे की सगळ्या गोष्टी हे बघा सरकार